चला आजचा ब्लॉग एक जबरदस्त आहे. तुम्हाला सांगतो गावातले पाऊस झालाय आणि असा पाऊस झालाय की पाणी बघायला चाललोय आम्ही. तुम्हाला मी पाणी दाखवतो. ड्रायव्हर आहे बरं का, पाणी दाखवणार 100% तुम्हाला. आज बघून घ्या फक्त काय करणार तो थांबा. स्टॉप करतोय मी तुमचा व्हिडिओ, फक्त बघा तुम्ही एकदा. गाव कसं चाललंय माझं. हा हे आमच्या इकडली शियाळा, हे सध्या गावचं वातावरण आहे. बरं हे चौक आहे. आता हे पाणी बघा असं वाटतं इकडे. हे गावची अवस्था आहे बघा सध्या पावसामुळे. कसलं जबरदस्त आहे ही. रस्ता असा कसा मेगा हायवे सारखा झालाय का. गाव ब्लॉक झालाय सगळा बाबा. आता हे तरी रस्त्याला मुरुम टाकल्यामुळे जरा चांगलं झाले जरा. ही नाहीतर काय गाडी गेली असते आपली इकडून, अजिबात नाही. रस्ता बघा तुम्ही कसला आहे जबरदस्त. आबा कसं बसलेली काय आबा उरकाव फिरवाव की पावसा पाण्याचं. हे हापसा आमचा पाण्यात गेला. पाणी जरा कमी झाले रात्री 1 वाजता पाऊस झाल्यामुळे, तरी प्रमाण कमीच झालं. सध्या गावची अवस्था सध्या बिकट आहे. गावाच्या बाहेरच्या मार्गावर आहे सध्या आम्ही. बघा तुम्ही पाणी हे फक्त असं पाणी वाहतंय, असं निव्वळसं पाणी वाहतंय की बस नाव काढायचं नाही. ब्लॉग एक नंबरच होणार आहे आजचा. तुम्ही आज बघून घ्या. हे बघा जिकून तिकून सगळं पाणीच पाणी येते दिसतं. आता गावचा एकदम एंडिंगचा भाग आहे. गावच्या एकदम शेवटला आलोय आता. मग दाखवतो गावच्या बाहेरचा व्हिडिओ. एक गावचं आमचं टावर प्युअर आहे. तर गावच्या बाहेरला बघा. आता फक्त तुम्ही नुसतं पाणी बघायचं काम करा मित्रांनो. तुम्हाला मी पाणी दाखवतो. माझ्या गावचं पाऊस झालेला कसा ब्लॉक आहे ते. आजच्या ब्लॉकमध्ये जबरदस्त मजा येणार आहे. तुम्हाला सांगतो कसं आहे खतरनाक बघा तुम्ही. हा 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 ही गावच्या वरचा कॅनल फुटून पाणी आले. तेव्हा आमच्या नानाची कसरत बघा तुम्ही. कसं आहे गावकऱ्याची कसरत झालेली. ही असलं पाणी वाहतंय की धुमाकूळ घातलाय पूर्ण पाणी पावसाने निसता. तेव्हा असं कठीण परिस्थितीनं माणसाला असं निघावं लागतं, यावं लागतंय. कसं पाणी वाहतंय बघा तुम्ही. असं बघू शकताय. नादच ना हो. पाऊस झालाय का पावसाने किती दिवसाचा वर्षाचा बदला घेतलाय तेच कळलं नाही मला. तेव्हा ही तिकडं दिसते ते बघा माणसं. हे अशी फुल पावसात तिकडं उभा येते. त्यामुळे काही सांगता येत नाही. थांबा तुम्हाला सांगतो ही पाणी आहे का ही रात्री 1 वाजल्यापासून वाहत आहे. पाऊस बघा कसला झालाय. पावसाने मला वाटतंय मनावर लयच घेतलंय. त्यामुळे आपला काय कार्यक्रम लावायचं ठरवलंय काय की यांनी. लय दिवसाचा कार्यक्रम दिसतोय बरं का योगाचा. ठरलेलं दिसतंय. म्हणजे असं मला वाटतंय पृथ्वीचा अंत नक्की आहे. त्यामुळं पाप पुण्य काय ते आताच बघा. कर्म चांगली करा. सांगता येत नाही कसं पाणी वाहतंय. ह्यात बी होऊ शकतंय सगळं. आतापर्यंत काय गेले ते अजून काय जातेली. त्यामुळे ध्यानात घ्या. कर्म चांगलं करायचं का वाईट करायचं शेवट सगळ्याचा नक्की आहे. पण हे बघा पाणी. त्यामुळे वरुण राजेने ठरवलंय असं वाटतंय मला की आपला कार्यक्रम नक्की आहे. अहो यांनी काय बदला घेतला काय बघा ना. किती गवत ते पूर्ण जे बाजूचं गवत आहे का ती गवत पूर्ण बघा झोपलेले. म्हणजे किती पाणी वाहतंय बघा. पाणी वडतंय दाद्या बघा. पाणी वाहतंय गच. तसं जीव धोक्यात घालून आपल्याला काही करायचं नाही. पाणी तसं प्रमाण कमी झाले बघा. ही बघा ही झाडाची जी वरची लेअर आहे का अशी तिथपर्यंत त्याचं पाणी वाहत होतं. आता कमी झालेलं आहे सध्या. म्हणजे रात्री 1 वाजल्यापासून पाणी वाहतंय. तरी आम्ही आता इकडे उशीर आलोय दाखवायला तुम्हाला. तुम्हाला बॅकचा कॅमेरा चालू करून बघा जबरदस्त. हा 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 उग नव माय. हा पाऊस म्हणते त्याला पाऊस. शितुळं नाही नुसता पाऊस. हा त्या बघा हे दिसतंय का इथं मी बोर्ड दाखवतोय. इथे डांबरी खचलेली आहे. इथं बघा हे डांबरीच्या बाजू वर व्हायली. त्याला दुसरी बाजू दाखवतो तुम्हाला. दुसरा रस्ता आहे 5 पेपर रोड म्हणून आहे. ही परांडा रस्ता आहे. कंडारी परांडा रस्ता आहे. आणि तुम्हाला जी दुसरी बाजू दाखवणार आहे ती आहे कंडारी 5 पेपर रस्ता म्हणून दाखवतो तुम्हाला मी 2 मिनिटं. ही बघा तुम्हाला मी दाखवतोय. ही आहे कंडारी 5 पेपर रोड आहे. ते दुसऱ्या बाजूने पाणी आले म्हणजे 2 तर्फा रस्त्याचं पाणी हे व्यवस्थित झालेलं आहे सगळं. पण हे पण मजबूत वाहतंय. त्यामुळं संपर्क तुटलेला आहे. शेतकऱ्यांनी गाड्या पलीकडेच लावल्यात. शेतकरी पलीकडे थांबलेत सध्या बघा. तात्या का नाही तात्याला म्हणजे आनंद मावं नाही पाण्यात जायचा. हे पाणी इथपर्यंत वाहत होतं. असं पाणी वाहत होतं. किती गच पाणी आहे बघा. हे त्या बाजूने पाणी येतंय. ह्या बाजूने एक पाणी येते. 3 बाजूने पाणी येतंय. इथं 2 आणि जी पहिला तुम्हाला दाखवलं तिकडून एक पाणी येते. त्यामुळं गच पाणी होतं. पाणी गच वाहतंय. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी नदीकाठच्या वड्याकाठच्या सगळ्या लोकांनी सतर्क राहायला पाहिजे. कोणी जीव धोक्यात घालून असं पाण्याच्या काठावर याच्यावर थांबणं जरा चुकीचं आहे. सध्या आता अवघड आहे. जबाबदारीचा खेळ आहे सगळा. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी करून लांब अशा सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो. पावसाचा दिवस आहे तर पाऊस जास्त आहे. सांगता येणार नाही किती दिवस पडेल आणि किती प्रमाणात पडेल. त्यामुळं प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या. हे बघा पाऊस पडल्यावर वाहिलेलं किती प्रमाणात वाहिले बघा. हे जास्त तुम्हाला दिसतंय. कसलं जबरदस्त दिसतंय बघा. पाणी त्या काठापर्यंत असं वाहिले बाजूच्या. त्यामुळे तुम्ही बघा पाण्याचा म्हणजे पावसाचं किती रौद्ररूप आहे. पाऊस किती प्रमाणात पडलेला आहे ती सांगता येत नाही. वर्षभरात जेवढा पडला नाही तेवढा 2 दिवसात पाऊस पडला आहे.
तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं इथं सगळ्यांचं अभिनंदन, आपलं स्वागत करतो, सगळ्यांचा एंड करतो. त्याबद्दल धन्यवाद.